कालबद्ध पद्धतीनं निवडणुकी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले असल्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका हे सप्टेंबर-ऑक्टोबरच्या आत घेणं राज्य सरकारला बंधनकारक आहे। वर्तमान प्रभाग रचना जी आहे ती खूप चांगली आणि कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्यामुळं फक्त या 8 वर्षामध्ये जे मतदारांची संख्या वाढली, जी वस्ती वाढ झालेली आहे, त्यांचा समावेश या प्रभागमध्ये करणं गरजेचं आहे। परंतु आहे त्या प्रभाग रचनेमध्ये खूप मोठे फेरबदल करण्यात येऊ नये, कारण नांदेड एक असा जिल्हा आहे जिथे 5-5 खासदार आणि 10हून अधिक आमदार आणि एक पालकमंत्री इथं आहे आणि ते सगळे सत्तेचा खेळ करताना आपल्या वैयक्तिक अडथळे निर्माण करू शकतात। आणि मुख्य बदललेली राजकीय परिस्थिती अशी आहे की एक चिंटोचा सरगना म्हणणारा इथला एक सेक्युलर म्हणवणारा नेता आता भाजपसोबत गेलेला आहे, तेव्हा तो मायनॉरिटीचे शेड्यूल कास्टचे मतं जोडणारा आता फोडणारा बनलेला असल्यामुळं नांदेडच्या जनतेला अशी शंका आहे की आमच्या प्रभागामध्ये जाणीवपूर्वक तोडफोड करण्यात येईल, वार्ड कापण्यात येतील, वस्त्या वाटण्यात येतील आणि त्यामुळं आमचं प्रतिनिधित्व कमी होऊ शकतो आणि ही शक्यता आणि ही भीती नांदेडच्या नागरिकांमध्ये आहे। म्हणून एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आम्ही या दोघांना भेटून ही विनंती केलेली आहे की वर्तमान जी प्रभाग रचना आहे ती शासनाच्या निकषावर बसणारी आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात येऊ नये।